सातत्याने लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया भाजपवरती वरचढ होईल असं वाटतं का? मला वाटतं की इंडियावर वरचढ होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. इंडियाच्या नावाने जी आघाडी सुरू करण्यात आलेली आहे ही आघाडी फक्त नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही काही देशाच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली नाही आहे. उलट ही आघाडी देशाचा विकास रोखण्यासाठी आहे. नरेंद्र मोदी ज्या गतीनं विकास करतायत आणि लोकांनी पाहिलेलं आहे की 9.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ रोखण्यासाठी हे सगळे लोक एकत्रित आलेले आहेत. हे सगळे लोक ओळखतायत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला चिंता अजिबात नाही. कुठल्या चिन्हावर लढणार तुम्ही? कुठल्या चिन्हावर लढणार? मी आता जर आम्हाला जागा मिळाली तर आमचा आरपीआय आठवले हा जो पक्ष आहे तो इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर आहे. अजून आम्हाला सिम्बॉल नसला तरी सिम्बॉल मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जर आम्हाला जागा मिळाल्या तर आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढणार आहोत. भाजपकडून बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जे आमच्या बरोबर आले त्यांना आम्ही भाजपकडून त्यांच्या गळ्यात दुपट्टे टाकलेले आहेत, प्रदेशाध्यक्ष असं म्हणलेत आणि त्याच्यावरती त्यांना निवडणूक लढवायला. तुमच्या पक्षाचंही माझ्या पक्षाचे होते ना. आता बाकीचे माननीय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला धनुष्यबाण सिम्बॉल मिळालेला आहे. अजितदादा आणि माननीय शरद पवार यांचा वाद सुरू आहे इलेक्शन कमिशनकडे आणि अजितदादांकडे जवळजवळ 54 आमदारापैकी 40-42 आमदार आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनचा जो निकाल आहे हा माननीय एकनाथ शिंदेचा निकाल जसा आला तशाच पद्धतीचा 2/3 मेजॉरिटीचा निकाल त्यांच्यापासून येण्याची शक्यता आहे आणि जे घड्याळी सिम्बॉल जे आहे ते अजितदादांना मिळेल. त्यामुळं बीजेपीच्या सिम्बॉलवर बीजेपीचे उमेदवार लढतील आणि बाकीचे जे शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय जे आहे आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढू. महायुतीला जागा कमी दाखवतात राज्यामध्ये सध्या सर्व. महायुतीला जागा कमी दाखवत असल्या तरी 33 जागा दाखवत आहे. महाविकास आघाडीला जरी 35 जागा दाखवत असले तरी आमचा 40 क्रॉस करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की उत्तराखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही आम्हाला चांगलं मतदान मिळालेलं आहे, चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळे एक्झिट पोलपेक्षाही पुढे जाऊन जनता आमच्यासोबत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये 40+ जागा मला मिळतील असा मला विश्वास आहे. संजय राऊत वेळोवेळी म्हणतात की संजय राऊतांकडून वेळोवेळी टीका केली जाते भाजप त्याचबरोबर इतर पक्षांवरती की आता पुढचं पीओमोचं कार्यालय जे आहे ते अयोध्येमधून चालवलं जाणार आहे, सर्व सरकार अयोध्येमधून चालणार आहे. मला असं वाटतं की संजय राऊतच्या टीकेमध्ये काही अर्थ नाही आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय, त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते रामाच्या मूर्तीची आणि अनेक वर्षापासूनचा हा विषय प्रलंबित होता. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला हेच सांगतंय की सर्व धर्माचा आदर करा, सर्व धर्मांना आपला आपला धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे. स्वतःच्या निकालाप्रमाणे त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन आता 22 जानेवारीला होत आहे. त्याचं निमंत्रण देशभरामधल्या सर्व पक्षाच्या लोकांना, सर्व नेत्यांना, सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांना दिलेलं आहे. त्यामुळे ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि भाजप अयोध्येमधून जे ऑफिस चालवणार हा संजय राऊत यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्या आरोप करण्याची सवय आहे. त्यामुळं भाजपचं जे कामकाज आहे ते दिल्लीतून चालणार आहे. त्यामुळे अयोध्येमधून कामकाज चालण्याचा प्रश्न येत नाही. सर, तुमची सोलापूरमध्ये ताकद मोठी आहे. सोलापूरमध्ये आरपीआयला जागा मागणार आहेत का? सोलापूरमध्ये जर जागा दिली तर शिर्डीची जागा मी लढण्यासाठी उत्सुक आहे. सोलापूर आहे, विदर्भातली काही जागा आहेत. कुठल्या मुंबईमध्ये एखादी जागा ते देऊ शकतात. मुंबईमध्ये आमचा पक्ष मोठा आहे, जनता मोठी आहे. त्यामुळे एकत्र बसून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. पण आरपीआयला जागा देणं म्हणजे महायुतीच्या 40 जागा निवडून आणण्यामध्ये आरपीआयची मोठी मदत मिळवणं अशा पद्धतीचा अर्थ आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या तिन्ही पक्षांनी आरपीआयचा गंभीरपणे विचार करावा असं आमचं मत आहे.